उपस्थित झालेले माननीय धीरज भाऊ लिंगाडे विधान परिषद सदस्य यांना आपल्या सर्वांना शुभेच्छा देण्याची मी विनंती करतो. आदरणीय आमदार धीरज भाऊ लिंगाडे. जिल्हा परिषद क्रीडा स्पर्धेच्या या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित सर्व आदरणीय व्यासपीठ आणि पाची आपल्या अमरावती डिव्हिजन मधून पाची जिल्ह्यातून या ठिकाणी आलेले जिल्हा परिषदेचे सर्व कर्मचारी बंधूंनो, भगिनींनो, उपस्थित पत्रकार मित्रांनो, आपला खूप वेळ घेणार नाही कारण तसाही खूप वेळ झालेला आहे आणि मला कल्पना आहे की बाहेर जिल्ह्यातल्या सर्वांना हा कार्यक्रम झाल्यावर जायचा आहे. पण निश्चित बुलढाण्यामध्ये सीओ साहेबांनी अतिशय उत्साहाने हा क्रीडा स्पर्धा या ठिकाणी आयोजन केलं. काल सुद्धा मी या ठिकाणी येऊन गेलो, बोललो. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये रोजच्या कामामध्ये कुठेतरी आपल्या मध्ये जी एक खेळाडू वृत्ती असते आणि ती दाखवण्याची संधी, खेळण्याची संधी आपल्याला नोकरीच्या निमित्तानं या ठिकाणी या क्रीडा महोत्सवाच्या निमित्तानं आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत असते. आणि निश्चित जिल्हा परिषद कर्मचारी हे चांगले खेळाडू आहे याची मला कल्पना आहे. कारण खरंच साहेब बरेचदा या स्टेडियम मध्ये अनेक बॅडमिंटन मी पण 4-5 वर्ष 20 वर्ष बॅडमिंटन खेळलो. अनेक जिल्हा परिषदचे आमचे कर्मचारी या ठिकाणी माझ्यासोबत बॅडमिंटन खेळायचे. अनेक खेळामध्ये अग्रगण्य असतात. चॅलेंज आहे, मी त्या सगळ्या विषयांवर बोलणार नाही. अनेक समस्या आहेत, आपल्याला कल्पना आहे की आपल्या अनेक समस्या हाऊसमध्ये मांडण्याचं मी नेहमी काम आपल्यासाठी करत असतो. परंतु या सर्वांना एक वेगळं हे क्रीडा क्षेत्र आहे आणि अतिशय आनंद देणारा असं आहे. आपण सर्वजण या ठिकाणी बुलढाण्याला येऊन एक चांगला खेळाडू म्हणून आपण खेळले त्याबद्दल आपलं सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करतो. आपल्या ज्यांना या ठिकाणी पुरस्कार मिळालेले आहे त्या सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन, त्याला शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द समाप्त करतो. धन्यवाद. एकच मिशन साठी एकच जोरदार टाळ्यांचा गजर या ठिकाणी. आपला नारा आहे तो एकच मिशन जुनी पेन्शन आणि ते आपलं सुरूच आहे आणि ते सुरू राहणारच आहे. आपलं जोपर्यंत आपल्याला जुनी पेन्शन मिळत नाही हा लढा कायम राहणार आहे. पण तो आजचा विषय नाही म्हणून मी त्यावर बोललो नाही. धन्यवाद. आदरणीय भाऊंच्या संस्थेचा बँड सुद्धा आपल्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला होता. अत्यंत सुंदर वादन त्यांनी केम्ब्रिज स्कूलच्या विद्यार्थ्यांनी केलं. काल भाऊ स्वतः ग्राउंडवरती आणि आपल्या सर्वांना भेटण्यासाठी येऊन गेले आणि आजही आपल्यामध्ये उपस्थित झाले. पुन्हा एकदा आपण आपल्या पुरस्कार बक्षीस वितरण सोहळ्याकडे वळूया. पुढचा क्रीडा प्रकार आहे